जगातलं सगळ्यात जवळचं नातं कोणतं? नवरा बायको. महाराज म्हणतात ती शेजीची कामिना. कोरोनानं तेही दाखवून दिलं. आमच्या शेजारचं जोडपं नुकतं लग्न झालं होतं. एकमेकामध्ये इतका जीव होता महाराज त्यांचा, घास सोडून खात नव्हते एकमेकाला. त्यांना पाहिलं की मला यावं वाटायचं त्यांचा. काय जिवाळा काय प्रेमी भाऊ या दोघांचं. दुर्दैवानं पहिल्या लाटीत तो पॉझिटिव्ह झाला. घरी आला 14 दिवस क्वारंटाईन झाला. तेव्हा कळालं त्या बाईनं 15 फुटाचा बांबू घेतला, त्या बांबूवर ताट बांधलं, ताटावर ताट ठेवून त्याला खायला द्यायची. तेव्हा कळालं तो कोबर आहे की ते सार्थ म्हणत होते शेजीची खामेना. कोरोनानं चांगल्यात चांगल्यांची जिरवली. कोरोनानं जिरवली नाही असं कोणीच नाही, आमची सुद्धा जिरवली. सगळेच कोणीच सुटलं नाही त्याच्यातून. हे लेकरं बोलले म्हणून मी त्या विषयावर आलेलो आहे. अजून एक सांगून जातो माय बापू. आईसाहेब मुक्ताई सोबत आम्ही दरवर्षी असतो. याही वर्षी शासनाच्या गाईडलाईननुसार 40 लोक जे होते त्याच्यामध्ये आईसाहेब आम्हाला घेऊन गेले. आणि मग मुक्ताईच्या फळावर देहूकर महाराजांचं कीर्तन होतं, फडाचं कीर्तन. आईसाहेबांच्या फडावरती देहूकर महाराजांचं कीर्तन असतं. तुकोबारायांचे वंशज महाराज कीर्तनामधून एक वाक्य बोलून गेले होते, तेच तुम्हाला सांगतोय. मोठ्यांचे शब्द आहेत. महाराज म्हटले होते की कोरोना ही महामारी हे ईश्वर निर्मित महामारी नाही. पुन्हा आहे का? कोरोना हे संकट हे ईश्वर निर्मित संकट नाहीये. कारण ईश्वर निर्मित संकट इतके दिवस राहत नाही. कोरोना हे संकट ईश्वर निर्मित नाही, ते मानव निर्मित आहे. त्याच्यामुळे इतके दिवस थांबलंय. विठाल सगळ्यांचं नुकसान झालं. व्यापाऱ्यांचं झालं, शेतकऱ्यांचं झालं, मजुरांचं झालं, नोकरीवाल्यांचं झालं, मिडल क्लास, उच्च क्लास, सगळ्यांचा त्रास त्या ठिकाणी कोरोनामुळे झालेला आहे. गुगलने दाखवून दिलं की जग किती छोटं आहे. विज्ञानामध्ये 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये वाटचाल करत असणारे विज्ञानवादी लोक म्हणतात महाराज विज्ञानाने दाखवून दिलं की जग किती छोटं आहे, पण कोरोनाने दाखवून दिलं की परमात्मा किती मोठा आहे. 5.5 इंचाच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती गुगल सर्च केलं, बोलणे से सब होता है. सगळं जग तुमच्या समोर येऊन उभं राहतं. गुगलने दाखवून दिलं की जग किती छोटं आहे, पण कोरोनाने दाखवून दिलं की परमात्मा किती मोठा आहे. तुमचं विज्ञान जर एवढं पुढे हरलेलं होतं, तुमचं विज्ञान जर इतकं पुढे गेलं होतं, मग 2-2, 3-3 वर्ष कोरोनावर औषधी का आली नाही? मला याचंही उत्तर द्या. देवाला येऊच द्यायची नव्हती. शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पुढच्या 2-4 वर्षात उत्पन्नाची भर निघून जाईल. व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, ते पुढे भरून काढता येईल. बाकीच्यांचं नुकसान झालं असेल तेही काढता येईल. पण सगळ्यात मोठं नुकसान जे झालं, जे कधीच भरून येणार नाही, ते आहे लेकरांचं शैक्षणिक नुकसान. ते कशानेच भरून निघणार नाही. आणि दुर्दैवाने या कोरोनाने काय झालं, जी वस्तू त्यांच्या हातात जायला नको होती नेमकी तीच वस्तू त्यांच्या हातात गेली. जी वस्तू 10 वर्षांनंतर जाणार होती ती 10 वर्ष अगोदर त्यांच्या हातात येऊन पडली. त्याचा इतका अतिरेक झालेला आहे सध्या. अजून 4-5 वर्ष थांबा, तुम्हाला प्रत्येक गल्लीमध्ये 2-4 रेडे लोक सापडतील. रस्त्यानं चालताना ते फक्त इतकंच करतील. अति सर्वत्र वर्जते. त्याची सुरुवात आता झालेली आहे. विठाल का हो महाराज, जग इतकं पुढे गेलेलं आहे. जगाने एवढी क्रांती केली. मंगळावरती पाणी एका शोधन सुरू आहे. चंद्रावरती जीव सृष्टी का लोक तिथे राहण्याचा प्रयत्न करताय. मग कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज काय? श्री भक्तिपरायण गुरुस्थानी असणारे शिवनाथ महाराज महिंदवाड यांच्या मुखातून आपण रामायणाची कथा ऐकताय. मग लोक विचार महाराज रामायणाच्या कथेची गरज काय, रामायणाची गरज काय, कीर्तनाची सप्ताची गरज काय? खऱ्या अर्थानं कथा कीर्तन भागवताची गरज आज आहे. आणि माणसाला आहे खंती त्यानं करा, होणे गाढ हवं कुत्रा. नाहीतर काय थोडी कीर्तनाची गरज माणसालाच, कुत्र्यांना नाही. कुत्र म्हणून जन्माला येतं, मरताना कुत्र म्हणून मरतं. कुत्र्याला कीर्तनाची गरज आहे का? नाही. मला सांगा, तुमच्या गावात एखादी कुत्र माणसाच्या मौतीनं मेलं का? कुत्र माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये तेवढ्यासाठीच हा सप्ताह आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही हो. डुक्कर गटारात लोटतं, घाणीत लोटतं, घाणीतून भरलेलं असतं, बाहेर निघतं, त्याचं सगळं अंगण घाणीनं माखलेलं असतं. त्याने समोर पाहिलं भाऊ खोपड्या दादाचा बंगला खूप चांगला आहे, खाली गालीच्या बाजूला सोफा सेट, वरतून POP फॅन लावलेला आहे, AC लावलेला आहे, फॉग मारलेला आहे, आणि गटारातून भरलेलं ते डुक्कर बाहेर निघलं. त्याला वाटलं समोर बंगला आहे, त्याच्यात जाऊन लोळावं. असं कधी झालं का? गटारात लोळणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोळत नाही. त्याला माहिती, देवानं जर माझी व्यवस्था गटारात लोळायची केली, मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारात लोळणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोळत नाही. पण असे बरेच बंगल्यावाले आहेत
त्यांनी तसं लोळू नये तेवढ्यासाठीच कीर्तन आहे. विठाला संतांच्या विचाराची गरज काय महाराज? आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, संतन होते दुनिया में तो जल जाता संसार. हे साधूंचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत. हा जो देश आहे ना, ऋषीमुनी जपितपी संन्यासी वैराग्यांचं हे राष्ट्र आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं ऐकलं का हो? अमेरिका माता, जपान सुलता? अजिबात नाही. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश त्याला माता म्हणतात भारत. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशलीसारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, श्रुतकृती मांडवीसारखी देराने जेठण नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजळा इतका काळा नाही, लोण्या इतका मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही. सुंदर असा नरदेव भगवंताने तुमच्या आमच्या ताब्यात दिला. मिळू नाही पण मिळाला. एक एक योनी तेव्हा लागे वारा. ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, ज्यांना वकील व्हायचं त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे, ज्यांना इंजिनियर व्हायचं त्यांच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पण ज्यांना माणसं बनायची असतील त्यांच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे. कीर्तनातून माणसं घडवल्या जातात. कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जेथे नावच नाही पापाचे. ज्ञानोबा सांगतात कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरू. संसाराच्या अंगे अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने. ब्रह्मेभूत काय होतसे नाचो कीर्तनाचे. कलियुगा माझे करावे किती प्रमाण देऊ माय बाप. पण कीर्तनकार सांगून संपले तरी लोकांमध्ये बदल होईल असं वाटत नाही. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार बिंबीच्या देठापासून सांगता कोंबडे बकरे खाऊ नका, मांसाहार करू नका, लोक ऐकत नाही. तेव्हा देवाने विचार केला कितना पाप है जगत में अंदाज के बाहर, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. म्हणून देवानं कोंबड्यांवरती आणला बर्ड फ्लू. कोंबड्यांनी तातडीची बैठक बोलवली, इमर्जन्सी मिटिंग. सांगितलं माणसं हो तुम्हाला कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार सांगता आम्हाला खाऊ नका, तुम्ही ऐकलं नाही. आता तुमच्यावरती गंडांतर यायला लागलं, तुम्ही आमच्या मुंडक्या म्हणून माती दाबायला लागले काय, म्हणून आम्ही तुम्हाला मरताना शाब्द जा तुमच्याही कमरेपासून पाय ढिले पडतील, चिकनगुनिया होईल. टेट फॉर टॅट. जशा केले कर्म झाले, उपजले मेले. कर्माची गती देवाच्या बापाला चुकली नाही, आपल्या बापाला चुकेल का हो? देवाचा बाप राजा दशरथ ब्राह्मणाचं 16 वर्षाचं पोरगा इनडायरेक्ट मारला गेलं होतं. देवाचा बाप होता, देवाने थोडीफार फॅसिलिटी दिली असते. देवाचं ऑडिट तपासायला कोणीच नव्हतं. देवाचा बाप राजा दशरथ, त्याला काही ईडीची भीती होती का? ईडी लोकांना ईडी शिडी काहीच माहीत नव्हतं सध्या. हे आता लॉकडाऊनमध्ये कळायला लागलं. आतापर्यंत लोकांना एकच माहिती होतं, बीडी काढीन सासूरवाडी, याच्या पलीकडे माहितीच नव्हतं. ईडी तर आमच्या जळगावपासून सुरू झाली. विठाल विठाल. देवाचा बाप राजा दशरथ ब्राह्मणाचं पोरगं 16 वर्षाचं इनडायरेक्ट मारले. देवाचा बाप होता, देवानं त्याला फॅसिलिटी दिली. मग मला सांगा, रामाच्या बापाची जर ही परिस्थिती आहे तर हरामखोराच्या बापाची काय परिस्थिती असेल? साधं सरळ गणित आहे की नाही? बरेच लोक म्हणतात महाराज देवा आमचं कधी तिकीट फाडीन. बरं तिकीट फाडीन तुमचं. गल्लीतले लग्न मोडले ना तुम्ही,
एखाद्यानं म्हटलं महाराज मी लय धार्मिक होतो, मी लय सात्विक होतो, मी लय दान धर्म केला. यमराजानं सांगितलं तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यमराज म्हणला माझा गैरसमज होतोय. म्हणलं यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, याला याची क्लिप दाखव रे, याने काय काय केलेलं आहे. कर्माची गती चुकत नाही ना, जिथून सुरुवात तिथेच एंड आहे त्याचा. उन्हाळ्याचे दिवस होते, आमराई होती, शेतकरी झोपला होता आणि तिथे माझ्यासारखा एक जण गेला. त्याने पाहिला आंब्याला त्या ठिकाणी पाडाला पिकला आंबा. आमराई होती, शेतकरी झोपलेला आहे, आजूबाजूला कोणी दिसत नाही. या ठिकाणी आपल्याला आंबा खायचा आहे. पिवळा धम्मक आंबा त्याने डोळ्यानं पाहिला, पण डोळ्यांना चालता येत नाही. चालत गेले पाय चालत गेले पण तोडता येत नाही. तोडला हाताने, पाहिला डोळ्यांनी, गेले पाय, तोडला हाताने तोडला पण खाल्ला नाही. खाल्ला तोंडाने, पाहिला डोळ्याने, गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला नाही. जिने चखा उन्हे रखा नाही. डोळ्याने पाहिला, पाय गेले, हाताने तोडला, तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला, साठवला पोटाने. आणि तितक्यात शेतकरी उठला आणि फटके खाल्ले पाठीने. आणि पाठीत फटके बसले की अश्रू कुठून येतात तो. आंबा कोणी पाहिला होता, अश्रू कुठून आले. जिथून सुरुवात तिथेच एंड आहे. चुकत नाही ना ते. भोगिल्याची भोगतून सुटे, भोगिल्याची भोगतून सुटे, भोगिल्याची भोगतून सुटे, भोगिल्याची भोगतून सुटे. प्रिया माना संचिताचा भोग, भोगिल्याची भोगतून सुटे, भोगिल्याची भोगतून सुटे. भोगतो ना घडे, चुकत तो कोणालाच नाही. देवाच्या बापालाही चुकलं नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा नाथ महाराज सांगतात. पण हरिकृपे त्याचा, हरीची कृपा एकदम होत नाही. हरीची कृपा संपादित करण्याकरता संतांची कृपा असावी लागते. संताविना प्राप्ती नाही. सध्या अडचण अशी, नेमकं संत म्हणायचं कोणाला तीच मोठी अडचण आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती. वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व मोठे पण सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायातल्या एकाही साधूने स्वतःला संत म्हणून घेतलेलं नाही. हे तुम्ही महाराज म्हणता, हे तुमचं मोठे पण आहे. नाही तर सद्गुरू जोग महाराज तर बुवाच म्हणायचे. अजून तीच परंपरा आहे संस्थेतली, बुवा महाराज. हे समाजाचं मोठे पण आहे. तुम्ही महाराज फक्त ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहेच, नाथ बाबाच. हे वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व आहे. माय बापो, कोणत्याच साधूने स्वतःला जो म्हणे मी झालो, माऊली म्हणतात. महाराज मग ज्याला वाटतं ना मी झालो तो संपला. सध्या तर लोक कोणालाही साधू समजायला लागले. साधू धुतले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षडविकार ज्याने धुतले त्याला साधू म्हणतात. तुम्ही तर राम रहीमला भी साधू समजले होते. सीता से प्यार किया राम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, जबरदस्ती प्यार किया हराम बन गए, चोरी चुपके प्यार किया तो राम रहीम बन गए, और कोई मिला ही नहीं तो बाबा रामदेव बन गए. साधूची परिभाषा काय? मुक्ताबाई सांगतात, संत तोची जाणा जगी, संत